हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदायस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज पण लवकरच व्हिडिओला सुरुवात केलेली. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर बघा, पूर्ण किचन ओटा क्लीन आहे. त्यानंतर मग आता चला रेसिपीला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे, तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल की मी आज काय बनवणार आहे ते. तर चला, किचन ओटा खराब होऊ नये होऊ नये त्यासाठी मी इथं एक कपडा टाकलेला आहे. रुमालच आहे म्हणजे. आणि 1 वाटीच्या अंदाजाने मी इथं पीठ घेतलेलं आहे. 1-1.5 वाटीच्या अंदाजाने. आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, 1 पडी अर्धी पडी. त्यानंतर आपल्याला ना 1 मोठा चम्मच असा दही टाकून घ्यायचं आहे. अजून थोडंसं टाकते. याला आपल्याला ना पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी सगळ्यांनाच माहिती आहे, खूप ताई बनवतात. पण पिठामध्ये दही टाकून तुम्ही नक्कीच बनवून बघा, खूप छान लागते. मधलं बॅटर तर खूप छान लागतं, पण असं दही टाकून पीठ भिजलं ना त्याच्याने पण खूप छान चव येते. आता आपलं इथं मिक्स करून झालेलं आहे. आपण यांना पीठ भिजून ठेवूया. थोडंसं पाणी टाकलं मी. आता पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला. हे पीठ भिजून असं मुरायला ठेवून द्यायचं. म्हणजे आपले बटाटे आपण बॅटर तयार करतो ना, तोपर्यंत आपलं पीठ मुरलं जातं ना, म्हणजे आपले पराठे ना अजिबात फाटत नाही, तुटत नाही. तर चला, मी सांगते तुम्हाला, मी बटाट्याचे पराठे बनवणार इथं. अजिबात फाटत नाही, तुटत नाही. तुम्ही कसेही लाटा पुरणपोळीसारखे अजिबात फाटणार नाही. फक्त पीठ मळायची ही ट्रिक वापरा. हे बघा, छान मस्त. आणि थोडंसं आहे ना असं अलसच भिजायचं हे पीठ, जास्त घट्ट नाही भिजायचं आहे. आणि त्याला मस्तपैकी अशी खुंदून खुंदून मऊसूत करून घ्यायचं आहे बघा. आता मी हे पीठ आहे ना मोडण्यासाठी ठेवते. वरून थोडंसं तेल पाण्याचा हात लावून घेतला. याला आता झाकून ठेवते मी. तर चला, आता इथं आहे ना बटाट्याचं बॅटर करून घेऊया. बटाटे शिजवून घेतलेले मी, वरची साल काढून घेतले. आता हाताने चुरून घ्यायचे आपल्याला. हे बघा, तर मी इथं 3च बटाटे घेतलेले आहे, कारण की आम्ही 2-3च जण खाणार आहेत. आणि अद्रक, जिरं, धना पावडर म्हणजे अख्खे धने आणि मिरच्या असं कुटलेलं आहे मी, ते टाकून दिलं इथं. त्यानंतर आपल्याला कांदे टाकायचे. त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं पावडर, धनाची पावडर आणि अख्खे धने पण टाकले, धना पावडर पण टाकलं, थोडीशी चटणी टाकली आणि थोडंसं हे बॅक सॉलेट टाकलं. त्यानंतर हा चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला. इथं चाट मसाल्याने पण खूप छान चव येते. त्यानंतर आपल्याला हे रेग्युलरचं आपण मीठ वापरतो ना भाज्यांमध्ये, ते मीठ टाकायचं आहे. ब्लॅक मीठने पण छान चव येते. त्याला काय म्हणतात ना, संचय खार म्हणतात त्याला, काळं नमक. त्याच्याने पण खूप छान चव येते. याला आता आपल्याला आहे ना पावभाजी मेकरने ना मस्तपैकी असं मऊसूत करून घ्यायचं आहे. आणि हे बटाटे आहे ना मी वाफेवर शिजवलेले आहे, कारण की कुकरमध्ये शिजवले ना तर पाणी घुसून जातं आणि आपलं हे बॅटर आहे थोडंसं पातळ होऊन जातं. त्यासाठी मी वाफेवर शिजवून घेतले. आणि बघा, आपलं बॅटर छान मस्त इथं तयार झालेलं आहे. मी आता हाताने त्याला एकजीव करून घेते. हे बघा, आणि कितीही बॅटर भरलं ना, हे एवढ्या बॅटरमध्ये मी फक्त 3 ते 4च पराठे बनवणार आहे. तर बघा, आता पीठ आपलं मुरायला ठेवलं होतं, याला पण आता छान असं मस्तपैकी मसून घ्यायचं आहे त्याला. हे बघा, मऊसूत झालेलं आहे आपलं पीठ. आणि मी आहे ना नाश्त्यासाठी बनवते हे पराठे. आता बघा, पीठ पण आपलं छान मुरून झालेलं आहे. बटाट्याचं बॅटर पण आपलं तयार झालेलं आहे. तर चला, मी आता हे साईडला ठेवते आणि आपण आता पराठे बनवायला सुरुवात करूया. पीठ आपलं छान मस्तपैकी मुरून झालेलं आहे आणि मऊसूत झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. फक्त तुम्ही ही ट्रिक वापरा. पीठ भिजताना थोडंसं दही टाका आणि पीठ असं मऊसूत भिजा, म्हणजे कसंही तुम्ही लाटा फाटणार नाही, तुटणार नाही. हे बघा, आता मी असा एक गोळा तयार केलेला आहे. त्याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे.
आणि तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढं बॅटर तुम्ही इथं भरू शकता. हे बघा, कितीही बॅटर भरा तुम्ही, पराठे आपले फाटत नाही, तुटत नाही आणि खूपच छान येतात. हे बघा, तुम्ही हातावर धरून सुद्धा चेंडूसारखं करू शकता आणि असं पोळपाटवर पण असं करू शकता. असं पटकन होतं, वेळ लागत नाही आपल्याला. हे बघा, असं आता ही गुंडी आहे ना वरची, असं वाढून द्यायची आपल्याला साईडला, नाही तर तोडून घ्यायची. हे बघा, असं वाढून दिले मी. आता याला का नाही आपल्याला पिठामध्ये थोडंसं हे करून घ्यायचं आहे बघा. आता चला लाटायला सुरुवात करूया. हे बघा, कसं पण लाटा तुम्ही, अजिबात फाटत नाही आपला पराठा. खूप छान आणि मस्त लाटला जातो, जशी आपण पुरणपोळी करतो ना तसंच. आणि ताईंनी माझे ते एक व्हिडिओ खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, पण तो एक व्हिडिओ आहे ना, तो पण बघा. मी अक्षय तृतीयाला पुरणपोळीचा व्हिडिओ ताईंना अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. त्याच्यामध्ये ना गहू दळायपासून तर काय टाकलेलं आहे त्याच्यापासून सर्व काही माहिती दिलेली आहे मी. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हे बघा, अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे मी. मस्तपैकी कितीही लाटा आणि कितीही मोठा करा तुम्ही, अजिबात फाटत नाही. तर चला, आता आपल्याला तवा पण तपायला ठेवलेला आहे मी. तवा आपला तापून झालेला आहे. आता आपल्याला हा पराठा त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे. थोडंसं आहे ना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. हा चपातींचा तवा आहे माझा, पण पराठे छान शेकले जातात याच्यावर. बघा, तवा मस्त तपलेला आहे ना, याला आता पलटून घेते मी. थोडंसं वरून तेल टाकलं, तूप टाकलं तरी चालेल, बटर टाकलं तरी चालेल. आणि छान फुलतात आणि पूड पण छान येतात. आणि एक झालं, कोथिंबीर माझ्याकडे भरपूर होती पण टाकायची आठवण नाही राहिली. हे बघा, परत पलटून घ्यायचं आहे, अजिबात फाटत नाही. परत आपल्याला इथं वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने. आता पुन्हा याला पलटून घ्यायचं आहे आपल्याला. असं उलट पलट करत राहायचं आहे, म्हणजे ना आपला दोघी बाजूंनी ना पराठा छान शेकला जातो आणि खरपूस असं खायला खूप छान लागतो. आणि तुम्ही टमाटा कॅचअप सोबत खा किंवा दही सोबत खा किंवा मिरच्या, तळलेल्या मिरच्यांसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हा बघा, खूप छान दिसतो हे आणि फुलला पण आहे मस्तपैकी. आणि दुसरा पण तुम्हाला असं छान असं फुललेला दाखवेल मी. हे बघा, खूप छान मस्त. आता याला पुन्हा पलटून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, मस्त फुललेला आहे ना, छान मस्त झालेला आहे पराठा. आता याला आहे ना काढून घ्यायचं आहे आपण. छान मस्त झालेला आहे बघा. तर चला, आपला पराठा हा एक तयार झालेला आहे. मी दुसरा पण तुम्हाला एक लाटून दाखवते. हा बघा, मस्तपैकी पराठा आपला इथं तयार झालेला आहे. आणि आमच्या घरी असं असतं ना, बनवलं म्हणजे गरम गरमच त्यांना खायला पाहिजे, म्हणून मी बनवून त्यांना पहिले गरम गरम देऊन देते. सगळ्यांना असं लगेच तवावरून उतरला का लगेच खायला पाहिजे, असं आहे आमच्या घरामध्ये. गार वस्तू त्यांना आवडतच नाही कोणती पण. तर बघा, हे असं लाटून घ्यायचं आहे. याला पण तसंच बॅटर भरायचं आहे आपल्याला. तर बघा, मस्तपैकी याला पण तसंच करून घेतलेलं आहे मी. हे बघा, ही बोंडी असं वाढून घ्यायची आपल्याला इथं.
परत त्याला पिठामध्ये बुडवायचं आहे. लाटून घ्यायचं आहे आता. तसं तर इझीच आहे, काही एवढं हे नाही आहे. पटकन आणि लहान लेकरांना कसं खूप आवडतो. आपल्या मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात हे पराठे. आमच्या घरी तर सर्वांनाच आवडतात. खूप आवडीने खातात आणि नाश्त्यासाठी मी असं काहीतरी बनवतच असते. काल पण मी चिले बनवले होते, पण तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलेला होता ना, म्हणून मी तुम्हाला तो व्हिडिओ काय दाखवला नाही. तर चला तव्यावर टाकून घेऊया. याला पण आपल्याला आहे ना त्याच प्रकारे शेकून घ्यायचं आहे. हे बघा, वरून असं तेल लावून घ्यायचे. छान मस्तपैकी आपला इथं हा पण पराठा मस्तपैकी झालेला आहे. तुम्हाला सहज असे 2-3 पराठे मी शिजताना दाखवणार आहे. आता हा लाटताना तुम्हाला 2 दाखवले. असंच लाटून घ्यायचे. प्रत्येक पराठा आहे ना असाच लाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हा पण पराठा आपला इथं तयार झालेला आहे. आता याला पण असाच पलटून घ्यायचा आहे आपल्याला. हा बघा छान मस्त कसा फुललेला आहे बघा. हा बघा मस्त फुलून आलेला आहे. आता हा पण पराठा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता सर्व पराठे ना 3-4 पराठे आहेत ना ते मी असेच लाटून घेणार आहे. हा बघा, चला काढून घेते मी हा पण पराठा आता. असे खरपूस शेकले ना तर खूप छान लागतात. हा बघा हा पण मस्तपैकी शेकला गेलेला आहे. तर हा पण पराठा आपल्याला तसाच शेकून घ्यायचा आहे बघा. त्याच पद्धतीने हा पण शेकून घेतला आहे मी. परत हा पण टाकला, हा पण आपल्याला तसाच शेकून घ्यायचा आहे. हा बघा हा तर खूपच छान फुललेला आहे बघा. तर चला आता आपले पराठे इथं मस्तपैकी झालेले आहे. याला पण मी आता काढूनच घेते. चला तर अशा प्रकारे सर्व पराठे आपले इथं मस्तपैकी झालेले आहे. हे बघा आता मी दही ठेवते. दह्यासोबतच आवडतो आमच्या घरी किंवा टमाटा कॅचअपसोबत. तर राखूला तर मिरची पण आवडते. नंतर मी त्याच्यासाठी बनवले ना तेव्हा भाजून दिली होती त्याला. हे आता आम्ही 3 जण खाणार आहे. नंतर राखू आला का त्याला गरमागरम बनवून देणार आहे मी. तर बघा कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ बटाट्याचा पराठा. बटाट्याचे पराठा आजचा कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून मला सांगा. आणि आता हे सर्व काय आम्ही नाश्ता वगैरे करून घेणार आहे. किचन पूर्ण क्लीन करून घेणार आहे आणि नंतर मग मी इथं पनीरची भाजी बनवलेली आहे दुपारच्या जेवणासाठी. तर ते पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. हे बघा पूड उघडून दाखवला तुम्हाला. हे बघा मध्ये बॅटर किती छान आणि किती मस्त आहे. खायला पण तसंच खूप छान लागतं. तर मी त्याला पूड आता इथं झाकून दिलेला आहे. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुम्हाला आहे ना पनीरचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.